हॅलो स्टुडंट्स, आपण काल प्रोग्रॅम कसा लिहायचा आणि त्याचं बिफोर एक्झिक्युशन आणि आफ्टर एक्झिक्युशन कसं लिहायचं हे रिटन बघितलं. आता प्रॅक्टिकली वर्किंग कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. आपल्याला समोर दिसत आहे मायक्रो प्रोसेसर 8085चं किट आहे. याच्यावरती पूर्वी मॅन्युअली करत होते प्रॅक्टिकल, पण आता आपल्याला काय आलेलं आहे, एक सॉफ्टवेअर आलेलं आहे. सॉफ्टवेअरचं नाव आहे न्यूट्रिनो. हे सॉफ्टवेअर आहे. तुम्ही काय करायचं, गुगलमध्ये जायचं. मोबाईलच्या गुगलमध्ये गेलात तरी चालेल. मोबाईलच्या गुगलमध्ये जाऊन तुम्ही काय टाईप करायचं, NEUTRINO न्यूट्रिनो 8085. न्यूट्रिनो 8085 टाईप केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, ग्रीन कलरची स्क्रीन दिसेल. त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकलचं ॲक्च्युअल वर्किंग करायचं आहे. सुरुवातीला या किटची ओळख करून घेऊया आपण. ह्या किटमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय दिसेल, रेडी असं दिसलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली आपण जे वर्किंग करणार आहे त्याचं कमेंट किंवा डिस्क्रिप्शन तिथे येते बघा. हेल्प टेक्स्ट अबाउट इन्स्ट्रक्शन विल ॲपियर हिअर असं इथं आलेलं आहे. आपण जे वर्किंग करतो त्याबद्दलची ती कमेंट आहे. त्याच्यानंतर खाली काय बघा, CDEF आहे का. काय असेल हे CDEF? रजिस्टर पेअर आहेत, बरोबर आहे का. त्याच्याखाली अजून A आणि B सुद्धा हे रजिस्टर पेअर दिलेले आहेत. त्यासोबत काय दिलेलं आहे, 0 1 2 3 पासून 9पर्यंत आकडे दिलेले आहेत. हे सगळे काय झाले, आपल्याला किटवरचे हे आकडे झाले. आता इकडं कोणते कोणते इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो आपण त्याच्यासाठी. RES दिलेलं आहे. RES म्हणजे रिसेट, INR म्हणजे इन्क्रीमेंट, GO म्हणजे गो, आणि त्याच्यानंतर आहे REG रजिस्टरसाठी REG आहे. SCT सेट आहे. DEC डिक्रीमेंटसाठी आहे. EC आहे एक्झिक्यूटसाठी आहे. STEP स्टॉपसाठी आहे. आता आपण ह्या किटवरती आपण काय बघू शकतो, आणखीन एक खालच्या साईडला तुम्ही स्क्रोल केला ही किट तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे फ्लॅग पण दिसणार आहेत. आपण इथं जे देणार आहे प्रोग्रॅम, त्याच्यानंतर बिफोर एक्झिक्युशन देणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे, आउटपुटच्या स्वरूपात आफ्टर एक्झिक्युशन मिळणार आहे. आपल्या डोळ्यासमोर सिनॅरिओ तयार असला पाहिजे. काय करणार आहे आपण मायक्रो प्रोसेसरला काय सांगणार आहे, 2 संख्यांची ॲडिशन कर म्हणून सांगणार आहे, बरोबर आहे. म्हटल्यावर आपल्याला काय पाहिजे, 2 संख्या स्टोअर करण्यासाठी 2 लोकेशन पाहिजेत आपल्याला वेगवेगळी. आणि त्या 2 संख्यांची काय करणार आहे, त्यासोबत आपण बेरीज करणार आहे. आणि ती बेरीज केलेली कुठे दिसणार आहे, 3ऱ्या लोकेशनला दिसणार आहे. हे तुमचं क्लिअर पाहिजे कन्सेप्ट. मग आधी त्याच्यासाठी आपल्याला हा प्रोग्रॅम लिहिलेला आहे. आपण जो काल प्रोग्रॅम घेतला होता तो प्रोग्रॅम इथं कसं करायचं आहे एक्झिक्यूट ते बघायचं आहे. पहिला प्रोग्रॅम एक्झिक्यूट करायचा आहे, त्याच्यानंतर बिफोर एक्झिक्युशन करायचं आहे. बिफोर एक्झिक्युशनमध्ये आपण डेटा स्वतः द्यायचा आहे त्यांना. पहिली कोणती संख्या आहे, दुसरी कोणती संख्या आहे आणि तिसरी कोणती संख्या आहे हे आपण स्वतः द्यायचं आहे. चालेल. आता इथं बघा तुम्ही, ह्या स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसत आहेत, रजिस्टर पेअर दिसत आहेत. वरती उजव्या कोपऱ्यात A लिहिलेलं आहे. ॲक्युमुलेटरसाठी ते A आहे. सध्या ॲक्युमुलेटर काय आहे, 00H आहे. त्याच्यानंतर BCDEHL हे काय आहेत, रजिस्टर पेअर आहेत. आणि वरती तुम्हाला काय दिसतोय, इथं फ्लॅग दिसतोय. पेपरमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, हा जेव्हा आपलं सक्सेस होईल, आपला प्रोग्रॅम जेव्हा सक्सेस होईल तेव्हा काय लिहायचं आहे, पहिल्यांदा हा फ्लॅग इथं दिसतोय आपल्याला दिसतोय असाच फ्लॅग लिहायचा आहे. याच्यामध्ये दिलेला आहे साईन फ्लॅग, 0 फ्लॅग, ॲक्झिलरी फ्लॅग, पॅरिटी फ्लॅग अँड कॅरी फ्लॅग. आता चला तर मग आपण पाहूया न्यूट्रिनो सॉफ्टवेअर आपण गुगलवरती कसं ओपन करायचं. माझ्यासोबत तुम्हीही केलात तर प्रॅक्टिकल तुम्हाला लक्षात येईल. गुगलमध्ये आपण जाणार आहे, तिथं टाईप करायचं आहे न्यूट्रिनो 8085 न्यूट्रिनो 80
8085. त्यातली ही पहिली लिंक जी आहे 8085 सिम्युलेटर न्यूट्रिनो हे ऑन करायचं आहे. हां, आता आपलं काय झालेलं आहे, किट ओपन झालेली आहे. आता किटमध्ये आपण वर्किंग कसं करणार आहे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. किटमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय द्यायचं आहे, त्यांना ऑप कोड द्यायचा आहे, ऑपरेंड द्यायचा आहे आणि त्याचा हेक्स कोड द्यायचा आहे. ते कसं द्यायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, ॲडिशन ऑफ 2 नंबर करायचा आहे. म्हटल्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, पहिला काय करावं लागेल, हे रेडी म्हणजे स्टार्ट केलेलं आहे आपण. पहिलं काय द्यायला लागेल, ॲड्रेस द्यायला लागेल. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ॲड्रेस आपण कसं देतो, सिरियली देतो. सिरियली म्हणजे 000 चालू केलं तर 001, 002, 003 अशा सिरियली आपण ॲड्रेस देतो. मग आपण इथं कोणती सिरियल चालू केलेली आहे, C000 ही सिरियल आपण चालू केलेली आहे. आपण 1 मिनिट आपण कालचा चार्ट बघायचा आहे तुम्ही. कालच्या व्हिडिओमध्ये तो चार्ट दिलेला आहे किंवा मी तुम्हाला एक हे टाकेन, स्क्रीनशॉट टाकेन या प्रोग्रॅमचा, लिहिलेल्या आपल्या प्रोग्रॅमचा. तर आपण पहिला काय करणार आहे, लक्ष द्यायचं आहे माझ्याकडं स्क्रीनवरती. रिसेट हे बटन दाबणार आहे, त्यानंतर सेट हे बटन दाबणार आहे आणि नंतर आता काय करणार आहे, C000 करणार आहे. झालं. त्याच्यानंतर हेक्स कोड द्यायचा आहे. आपलं कोणताही ऑपरेशन आपण काय करणार आहे, लोड इमिडिएट पेअर करणार आहे. बरोबर आहे का नाही, लोड इमिडिएट पेअर म्हणजे HL पेअर करणार आहे. त्याचा नंबर आहे, हेक्स नंबर किती आहे त्याचा, हेक्सा नंबर. आपण त्या हेक्स कोड पुस्तकाच्या पाठीमागंसुद्धा आहे हे हेक्स कोड. हेक्स कोड कसा बघायचा, LXIH,16 बीट. हे C030 आहे. C030 म्हणजे किती झालं, ते 16 बीट झालं. तिथं जाऊन तुम्ही त्या चार्टमध्ये बघितला तर तुम्हाला तिथं 21 हा नंबर दिसेल. LXIH,16 बीट असं जे इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यासमोर जाऊन तुम्ही बघायचं आहे त्याचा हेक्स कोड किती नंबरचा आहे. तर तिथं काय असणार आहे, 21 नंबर असणार आहे. त्यामुळे आपण काय टाईप करणार आहे, 20. आता इथं होत नाही आहे बघा 21. तर काय करायचं आहे आपल्याला, C000 करायचं आहे आणि आपला कर्सर परत इथं शेवटी आणायचा आहे. ह्या 4 बीट नंतर इथं स्पेस आहे बघा, इथं आणायचं आहे कर्सर. आणायचं आहे, तिथं क्लिक करायचं आहे, मॅन्युअली क्लिक करायचं आहे, माऊसनी करा किंवा बोटाने करा तुम्ही. तिथं करायचं आहे आणि मग तिथं 2 लिहायचं आहे आणि मग 1 लिहायचं आहे. झालं का टाईप. आता तुम्ही जे इन्स्ट्रक्शन दिलं त्याचं इथं डिस्क्रिप्शन आलं आहे बघा, LXIH,16 बीट. बरोबर आहे. आता ते LXIH,16 बीट काय आहे, सध्या नील आहे म्हणजे 000 आहे. आता त्याच्यामध्ये काही डेटा नाही म्हणून तिथं 000 दिसते नेक्स्ट लाईनला तुम्हाला. आता आपण काय केलं, हे इन्स्ट्रक्शन कुणाला दिलं, मायक्रो प्रोसेसरला, LXIH,C030. आता आपल्याला जागा म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं आहे, हे जे आहे C030 ह्याच्यासाठी लोकेशन तयार करायचं आहे. C030 म्हणजे पहिली संख्या आपल्याला ॲड करून घे. पहिली संख्या कोणती आहे ती आपण नंतर ठरवणार आहे. त्याच्यासाठी पहिला जागा तरी पाहिजे आपल्या मायक्रो प्रोसेसरमध्ये. तर ती जागा तयार करण्यासाठी आपण काय करणार आहे, पहिला ते C030 आहे का नाही त्याचे 2 भाग करणार आहे. C0 हा काय झाला, अप्पर ॲड्रेस झाला आणि 30 काय झाला, लोअर ॲड्रेस झाला. मग मायक्रो प्रोसेसरच्या किटमध्ये आपण जेव्हा प्रोग्रॅम करतो तेव्हा पहिल्यांदा आपण काय करतो, लोअर बीटची जागा तयार करतो आणि मग त्यानंतर कशाची जागा तयार करतो, अप्पर बीटची तयार करतो. आता इथून पुढे लक्ष द्यायचं आहे. इथं काय करायचं आहे, आता इन्क्रीमेंटचं बटन दाबायचं आहे. इन्क्रीमेंट केलं. इन्क्रीमेंट केल्या काय झालं बघा, इथं काय आलं तुमच्या किटवरती, C001 आलं. मगाशी कोण ॲड्रेस काय होता, C00 होता. आता काय ॲड्रेस आला, C001 हा ॲड्रेस आला. आता C00 ह्या 1 ह्या ॲड्रेसला आपण काय स्टोअर करणार आहे, लोअर बीट ॲड्रेस स्टोअर करणार आहे. लोअर बीट ॲड्रेस किती आहे, 30 आहे. ओके, 30 केला. आता
पुढच्या बीटमध्ये काय स्टोअर करणार आहे. मग आणि परत इन्क्रीमेंट बटन दाबायचं. बदललं का C00 आलं. तिथं काय आपल्याला ॲड करायचं आहे, तिथं ॲड करायचं आहे CO केलं. त्याच्यानंतर आता बघा आता काय झालं, आपल्याला पहिला डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक लोकेशन आपण काय दिलं, ऑप कोड दिला. पहिल्यांदा ऑप कोड दिल्यानंतर लोकेशन तयार झालेलं आहे. आता लोकेशन तयार झालं आहे आणि हे लोकेशन कुठं तयार झालं आहे, HL पेअरमध्ये तयार झाले. म्हणजे कुठं झालं आहे, कुठं पॉईंट आउट झालं आहे, मेमरी कुणाला पॉईंट आउट करते, HL पेअरला पॉईंट आउट करते. मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता HL पेअरमधला हा डेटा कुठं जाणार आहे, बाय डिफॉल्ट ॲक्युमुलेटरमध्ये जाणार आहे. आपल्याला ॲक्युमुलेटरमध्ये हा डेटा घालवायचा आहे. मग हा डेटा ॲक्युमुलेटरमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला कोणतं इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल, मूव्ह हे इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल. मग परत इन्क्रीमेंटचं बटन दाबायचं. इन्क्रीमेंटचं बटन दाबलं मग कोणतं इन्स्ट्रक्शन, मूव्ह A, M. मूव्ह A, Mचं हेक्स कोड किती आहे, 7E. आता दाबायचं आहे बघा, तिथं जायचं आहे, कर्सर पॉईंट आउट करायचं आहे आणि 7E हे बटन दाबायचं आहे आणि परत इन्क्रीमेंटचं बटन दाबायचं आहे. आपला ॲड्रेस पुढे गेला, C004ला गेला. आता इथंपर्यंत प्रोसेस काय झाली. पहिला आपण काय केलो, लोकेशन तयार केलो. आता आपण काय केलं आहे, ते लोकेशन तयार केलं. आता ह्या मेमरीसाठी आपल्याला जागा तयार झाली. आता मेमरीमध्ये येणारा जो डेटा आहे आपण इनपुट म्हणून घेणारा, तो परत कुठे जाणार आहे, ॲक्युमुलेटर्समध्ये जाणार आहे. म्हणून आपण मूव्ह हे इन्स्ट्रक्शन घेतलं. आता आपल्याला पहिल्या डेटासाठी काम संपलेलं आहे. पहिला डेटा इनपुट करण्याचं काम संपलेलं आहे. आपल्याला दुसरा डेटा इनपुट करायचा आहे. मग आता हे C030मध्ये पहिला डेटा आला. मग त्याच्या खालच्या बरोबर ॲड्रेसमध्ये दुसरा डेटा आला पाहिजे ना. मग आता काय करायचं आहे, दुसरा ॲड्रेस करण्यासाठी हा C030 आहे का नाही, त्याला काय करायचं आहे, इन्क्रीमेंट करायचं आहे. ॲड्रेस एकनी इन्क्रीमेंट करायचं आहे. त्यासाठी ऑप कोड आहे INX म्हणजे इन्क्रीमेंट. इथं दिलं आहे ऑपरेंट काय दिलं आहे, H दिले. तुम्हाला सांगितलेलं आहे H म्हणजे Hला L हे जोडलेलंच असते. HL म्हणजे बाय डिफॉल्ट मेमरी लोकेशन आहे, बरोबर आहे का नाही. आता इन्क्रीमेंट HL पेअर करायचं आहे, त्याचा आहे हेक्स कोड 23 आहे, बरोबर आहे. आता आपण काय करणार आहे, इथं 23 टाईप करणार आहे. आता काय झालं, हे दुसरं मेमरी लोकेशन तयार होते बघा. पहिलं कोणतं झालं होतं, C030साठी मेमरी लोकेशन तयार झालं होतं. आता इथं इन्क्रीमेंट केल्यानंतर काय झालं, दुसरं मेमरी लोकेशन तयार झालेलं आहे. आता त्याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, आता 2 संख्यांना आपल्याला जागा तरी तयार झाली. आता त्या 2 संख्यांना झालेली जागा तयार, त्याची काय करायची, आपल्याला ॲडिशन करायचे, बरोबर आहे. ॲडिशन केल्यानंतरच आपल्याला काय मिळणार आहे, 2 संख्यांचे ॲडिशन केल्यानंतरच आपल्याला त्याचं आउटपुट मिळणार आहे, म्हणजे उत्तर मिळणार आहे. मग ॲडिशनसाठी कोणतं इन्स्ट्रक्शन असतं आहे, ॲड M म्हणजे हे HL पेअर आहे. हे HL पेअरमध्ये असलेला जो डेटा आहे तो काय करायचा आहे, ॲड करायचा आहे. कुणाबरोबर ॲड करायचं आहे, इथे ॲक्युमुलेटर त्यांनी लिहिलेलं नसते. ॲड या इन्स्ट्रक्शनमध्ये ॲक्युमुलेटर हे बाय डिफॉल्ट असते. ॲक्युमुलेटरमध्ये C030चा डेटा आहे, बरोबर आहे. आणि आता मेमरीमध्ये कोण आहे, C031चा डेटा आहे, बरोबर. ॲक्युमुलेटर आणि मेमरी यांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायचे. म्हणून आपण इथं कोणतं इन्स्ट्रक्शन दिलं, ॲड M हे इन्स्ट्रक्शन दिलं. आता या ॲड M ह्या इन्स्ट्रक्शनचं हेक्स कोड किती आहे, 86. तुम्ही चार्टमध्ये जाऊन बघू शकता. तुम्ही चार्टमध्ये जाऊन बघा, तुम्हाला तिथं 86 दिसेल ॲड Mसाठी. आता मी इथं 86 लिहिणार आहे. इथं सिलेक्ट करायचं आहे, पॉईंट आउट करायचं आहे आणि काय लिहायचं आहे, C005 या ॲड्रेसला काय लिहायचं आहे, 86 लिहायचं आहे. झालं. परत इन्क्रीमेंट करायचं आहे. आता फक्त ॲडिशन करून चालेल काय, आता ॲडिशन करून जे उत्तर येणार आहे आपल्याला 2 संख्यांची, ते फक्त ॲडिशन झाली. पण ॲडिशनचं उत्तर आपल्याला स्टोअर करायचं आहे 3ऱ्या ठिकाणी आपल्याला. मग आपल्याला स्टोअर करण्यासाठी अजून एक ऑप कोड द्यायचा आहे.
तो कोणता ऑप कोड असणार आहे? STA, स्टोअर ॲक्युमुलेटर. ऑपरेंड काय आहे? C032. किती बिटचा आहे बघा तो? C032 16 बिटचा आहे. मग 16 बिट आपल्याकडे अवेलेबल आहे का मायक्रो प्रोसेसरच्या ह्याच्यामध्ये? नाही, 88 बिटचेच आहेत आपले रजिस्टर. त्यामुळं आपल्याला काय करायला लागेल? C0 एका बिटमध्ये आणि C2 एका बिटमध्ये स्टोअर करायला लागेल आणि त्याच्यामध्ये काय येईल? तुमचा जो आउटपुट असेल तो आउटपुट तिथं येणार आहे. आता आपण इथं इन्स्ट्रक्शन दिले. इन्स्ट्रक्शनसाठी C006 हा ॲड्रेस आहे आपला. आता तिथे हा STA हे जे इन्स्ट्रक्शन आहे STA C0C2 म्हणजे 16 बिट. STA 16 बिटचं किती आहे? हेक्स कोड 32 आहे. मग आपल्याला तिथं काय करायचं आहे? C006मध्ये 32 बिट टाईप करायचं आहे आणि परत काय करायचं आहे आपल्याला? आता इन्क्रीमेंट करायचं आहे. आता आपण काय दिलं त्याला? फक्त प्रोग्रॅम दिला. आम्हाला कोणता प्रोग्रॅम करायचा आहे? स्टोअर ॲक्युमुलेटर हा आम्हाला प्रोग्रॅम करायचा आहे. एवढं आपण मायक्रो प्रोसेसरला इथं सांगितलेलं आहे ह्या प्रोग्रॅमच्या माध्यमातून. आता पुढच्या ॲड्रेसमध्ये आपण काय स्टोअर करणार आहे? लोअर बीट पहिला स्टोअर करतो आहे आणि मग अप्पर बीट स्टोअर करतो आहे. लोअर बीट कोण आहे? 32 हा यातला काय आहे? लोअर बीट आहे. C032 मधला लोअर बीट इथं स्टोअर करायचं आहे. 32 हा काय आहे? त्याचा लोअर बीट आहे. परत आपण काय करणार आहे? इन्क्रीमेंट करणार आहे. परत इन्क्रीमेंट केल्यानंतर आपला कुठे गेला? C008ला गेला ॲड्रेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय स्टोअर करायचं आहे? अप्पर बीट स्टोअर करायचं आहे. अप्पर बीट कोण आहे? C0 अप्पर बीट आहे. बरोबर. आता ह्याच्यानंतर आपला हा प्रोग्रॅम काय झालेला आहे? संपलेला आहे. म्हणून आपण काय करणार आहे? हॉल्टसाठी किती आहे नंबर? 76 हे हेक्स कोड आहे. आता इन्क्रीमेंट करायचं आहे आणि हॉल्टसाठी थांब आता हे सांगायचं आहे मायक्रो प्रोसेसरला. C009 या ॲड्रेसला काय करायचं आहे? हॉल्ट करायचं आहे. म्हणजे किती करायचं आहे? 76 करायचं आहे. ओके. आता परत तुम्ही काय करायचं आहे? इन्क्रीमेंट करायचं आहे. आता बघा कुठे गेलं? C00Aला गेलं. C00Aला का गेलं सांगा बरं? आपला ॲड्रेस कसा असतो हेक्स कोडमध्ये? 009 पासून 000 पासून 0009पर्यंत असतो आणि त्याच्या पुढं 9च्या पुढं 10 घेत नाही आपण. 10च्या पुढं काय घेतो? ABCD असे अक्षर घेतो इंग्लिशमधले कॅपिटल. हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आता इथंपर्यंत आपला प्रोग्रॅम झाला. आता काय करायचं आहे? पुन्हा इथं रिसेट करायचं आहे आणि काय करायचं आहे? सेट करायचं आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे? बिफोर एक्झिक्युशन करणार आहे. आता इथंपर्यंत आपण काय केलं तुम्ही लक्षात घ्या. इथंपर्यंत फक्त आपण त्यांना प्रोग्रॅम दिला. जसं आपण C++ प्रोग्रॅमिंगमध्ये आपण काय करतो? प्रोग्रॅम टाईप करतो. बरोबर आहे. प्रोग्रॅम टाईप केला ॲडिशन ऑफ 2 नंबरचा तर तुम्हाला आउटपुट जेव्हा तुम्ही तो प्रोग्रॅम रन करता तेव्हा ते प्रोग्रॅम काय करतं आहे? तुमच्याकडून इनपुट घेतं. 2 नंबर घेतं मागून आणि मग तिसऱ्यांदा काय त्याच्यातून तुम्ही काय करता? ते प्रोग्रॅम इनपुट दिल्यानंतर त्यातून तुम्हाला काय येते? आउटपुट तुम्हाला तिथं खाली आपोआप दिसत असते. ह्याप्रमाणे इथं पण असंच आहे. आत्ता आपण सध्या काय दिलेला आहे? हा मायक्रो प्रोसेसरला प्रोग्रॅम दिला आहे. 2 संख्यांची ॲडिशन कर आणि तिसरी संख्या आम्हाला दाखव. येते लक्षात तुम्हाला सगळ्यांना? आता आपण बिफोर एक्झिक्युशन बघायचं आहे. आता मी रिसेट केलं तर परत सेट केलेलं आहे. आता काय करायचं आहे? मगाशी आपण प्रोग्रॅम काय दिलता? C030मध्ये पहिला डेटा सेव्ह कर आणि C031मध्ये दुसरा डेटा सेव्ह कर आणि जे येणारं उत्तर आहे ते C032मध्ये दाखव. बरोबर. आपल्याला असंच करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे? आता इथं टाईप करायचं आहे. आता काय करायचं आहे? C030 टाईप करायचं आहे. C030 टाईप करायचं आहे. केलं. त्याला आता आपण डेटा द्यायचा आहे. किती डेटा द्यायचा आहे C030ला? 06 दिला. 06 बरोबर आहे. आता परत काय करायची? याची इन्क्रीमेंट करायची. इन्क्रीमेंट केल्यानंतर ॲटोमॅटिक C031ला गेला. आता आपला कर्सर पॉईंट आउट इथं करायचं आहे आणि पुढचा डेटा द्यायचा आहे 07 द्यायचं आहे. आता परत इन्क्रीमेंट करायचं आहे. आता कोण आले? C032
C2. आता बऱ्याचदा असं होऊ शकतं C0 C2 इथं काहीतरी समथिंग आकडा असू शकतो. तो आकडा 00 कंपल्सरी असला पाहिजे. जेव्हा हा 00 म्हणजे काय 00H 00H असेल तेव्हा तुमचं जे ॲडिशन झालं आहे C0मध्ये चं आणि C031चं ते आपल्याला इथं दिसणार आहे. आता बघा आपण पहिल्यांदा काय दिलं तर C030ला 6 दिलं तर C031ला काय दिलं तर 7 दिलं तर. आता आपल्याला हे काय झालं आणि आता C032ला 00च द्यायचं. तिथं जर दुसरे आकडे असतील तर ते रिमूव्ह करायचे आणि आपण आपले 00 हेच आकडे द्यायचे. परत काय करायचं रिसेट करायचं. लक्षात ठेवा ही स्टेप जरा वेगळी आहे. रिसेट करायचं नंतर गोला जायचं. गोला गेल्यानंतर आपलं जे पहिलं ॲड्रेस होतं प्रोग्रॅमचं पहिलं ॲड्रेस काय होतं C000 होतं. ते टाईप करायचं आहे. ते टाईप केल्यानंतर एक्झिक्यूट बटन दाबायचं आहे. एक्झिक्यूट बटन दाबल्यानंतर सक्सेस आलेला आहे बघा. आलं आहे का सक्सेस. आता आपण टॅली करून बघायचं आहे ते सक्सेस बरोबर आहे काय. आता बघा इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला काय दिसत आहेत रजिस्टर दिसत आहेत आणि फ्लॅग्स दिसत आहेत बरोबर आहे. तर रजिस्टर आपण C030मध्ये 06 दिलं होतं म्हणजे 06H बरोबर आणि C031मध्ये काय दिलं तर 07 दिलं तर. त्याची ॲडिशन केल्यानंतर किती येते ॲडिशन 6 6 12 आणि 1 13 येते. पण आपण 13 लिहितो का आपण 13 लिहित नाही. 13च्या ऐवजी आपण काय लिहितो डी लिहितो डी बरोबर आहे का डी. आता C032मध्ये काय झालेलं आहे 0D आलेलं आहे. आता हे कसं टॅली करायचं. आता हे शेवटी आलेलं सगळं उत्तर कुठे असणार आहे तुम्हाला मी आणखीन एकदा सांगितलं होतं लेक्चरला. काय सांगितलं होतं जे पण आपण काही करतो ॲडिशन दोन संख्येची समजा ॲक्युमुलेटर प्लस मेमरी केलं ॲक्युमुलेटर प्लस डेटा केलं ॲक्युमुलेटर प्लस रजिस्टर केलं तरीसुद्धा त्याचा सगळा रिझल्ट कुठे येतो ॲक्युमुलेटरमध्ये येतो. तर पहिली लाईन बघा वरची ए उजव्या कोपऱ्यात आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट डाव्या कोपऱ्यात काय दिलं आहे 0DH. हे आपलं आउटपुट आहे कळलं. हे आपलं काय आहे फायनल आउटपुट आहे आपलं. फायनल ह्या दोन ॲडिशन ऑफ टू नंबरचं फायनल आउटपुट काय आहे रिझल्ट काय आहे A = 0DH आलेलं आहे का नाही. तुम्ही पण टॅली करून बघा. पहिली व्हॅल्यू 6 होती दुसरी व्हॅल्यू 7 होती. 6 आणि 7ची बेरीज 13 होते. आपण 13 डायरेक्ट लिहित नाही 13 डायरेक्ट लिहित नाही तर काय लिहितो 13च्या ऐवजी डी लिहितो. मग ते काय झालं 0DH झालं. H म्हणजे हेक्स कोड. हे तुमचं रिझल्ट झालं. आता तिथं साईन फ्लॅग आपला सगळा इथं सेट झालेला आपल्याला डायरेक्टली इथं दिसतोय. तो फ्लॅग आहे तसा काय करायचा कॉपी करायचा प्रॅक्टिकल एक्झाममध्ये. आणि खाली आपल्याला आता इथं आपण कोणते व्हॅल्यू असाईन केले होते ते इथं दिसत आहेत. एलमध्ये कोणते केले ते BCDE मध्ये तर काही केलं नव्हतं. आपण केलं होतं ते H आणि Lमध्ये केलं होतं व्हॅल्यू कोणते असाईन त्या दिसत आहेत. त्याचं काही इतकं आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये महत्त्वाचं नाही आहे. हे वरचं फ्लॅग आणि ॲक्युमुलेटरमधली व्हॅल्यू हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल. प्रॅक्टिकल सर्वांनी हे करून बघायचं आहे. प्रॅक्टिकल घरी आपल्या घरच्या मोबाईलवर करून बघा. घरी कॉम्प्युटर असेल तर करून बघा किंवा हे लिहून आणा वहीमध्ये आणि लॅबमध्ये करून बघा. पण कंपल्सरी हे करून बघायचं आहे. सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.